नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त कोथिंबीरीच्या वाटणातलं मस्त रसरशीत चिकन सुक्का बनवणार आहोत. खूपच टेस्टी आणि चमचमीत. कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये हा तयार होतो. कुणीही बनवू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे. अतिशय वेगळ्या चवीचा हा चिकन सुक्का कसा बनवायचा ते पाहूया. तर यासाठी मी इथे 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेऊया. यासाठी मी इथे 4 ते 5 चमचे दही घातले आहे. जर तुम्हाला दही घालायचे नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल. पण दही घातल्यामुळे काय होतं, मस्त बहारदार चव यामध्ये ॲड होते. आता आपण अर्धा चमचा यामध्ये हळद घालूया. त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे. 2 ते 2.5 चमचे मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. नॉनव्हेजच्या रेसिपीला आलं लसूण थोडंसं जास्त घातलं तर खूप छान. आता आपण यामध्ये 1 चमचा बिर्याणी मसाला घालणार आहोत. बिर्याणी मसाला नक्की घालायचा, स्किप करू नका. बारीक कट केलेली कोथिंबीर पण यामध्ये घालून घेऊ आणि चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा आपण घालणार आहोत. आता हे सर्व आपल्याला मस्त हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. दह्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं ना तर चव छान येतेच, पण चिकन मस्त मऊ लुसलुशीत शिजते आणि बिर्याणी मसाल्याची चव या सुक्या चिकनमध्ये खूपच मस्त लागते. एकदा बिर्याणी मसाला घालून चिकन नक्की करून बघा. हे आता आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व चांगले मिक्स करून झालेले आहे. आता हे कमीत कमी अर्धा तास आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. यासाठी मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये 2 मोठे चमचे आपण तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की यामध्ये मी बारीक कट केलेले 4 कांदे घालणार आहे. कांद्याला मस्त सोनेरी रंग येईपर्यंत छान हा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा झटपट परतून व्हावा म्हणून आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. कांदा परतून होईपर्यंत आपण या भाजीसाठी एक वाटण बनवून घेऊया. यासाठी मी प्लेटमध्ये अर्धी वाटी सुके खोबरे भाजून घेतलेले आहे. त्यासोबत थोडंसं आलं व 9-10 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर पण आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि यामध्ये पाणी न घालता एकदम बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे. मस्त हे आपलं वाटण तयार झालेलं आहे. कांदा पण छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे आणि 2 मिनिटं कांद्यासोबत हे मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला. वाटण आपलं मस्त परतून झालंय. आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर इथे मी 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये थोडेसे मी पाणी घालणार आहे, कारण हा कुकर स्टीलचा आहे, मसाले करपू नाहीत यासाठी थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि पाणी घातल्यामुळे हे मसाले चांगले शिजतील पण आणि करपणार पण नाही. चांगले मिक्स करून घेऊया. मसाले मस्त 1 मिनिटभर मी परतून घेतलेत. आता यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन घालूया आणि चांगलं हे मिक्स करून घेऊया. हे चिकन चांगलं आपल्याला 3 ते 4 मिनिटे मस्त हे परतून घ्यायचं आहे. छान या मसाल्यांमध्ये आपण हे परतून घेणार आहोत आणि सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली हे लागू शकतं. हळूहळू याला पाणी सुटायला लागेल. 5 मिनिटे परतल्यावर तुम्ही बघू शकता याला किती पाणी सुटलेलं आहे. हे बघा. आता हे पुन्हा चांगलं आपण मिक्स करून घेणार आहोत. याच पाण्यामध्ये आपल्याला कुकरला 1 शिट्टी करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि चवीनुसार मीठ घालणार आहे. मीठ आपण आधी पण घातलेलं आहे, तेव्हा अंदाजानेच मीठ घाला.
मिरच्या घालणं हे ऑप्शनल आहे. आता हे सुद्धा आपण पुन्हा मिक्स करून घेऊ आणि कुकरला झाकण लावून लो फ्लेमवरती याची एक शिट्टी करून घेऊ. आणि जर गॅस फुल ठेवायचा असेल तर 2 शिट्ट्या करून घ्या. चिकनमध्ये भरपूर पाण्याचा अंश असतो, त्यामुळे पाणी घालायची गरज नाही. जर तुमच्या चिकनला पाणी सुटले नाही तर तुम्ही यामध्ये 1 कपभर पाणी घालू शकता. कुकर मी गॅसहून खाली उतरून घेतलेला आहे आणि थंड पण करून घेतलेला आहे. त्याची वाफ काढून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवते किती छान हे आपलं चिकन तयार झालेलं आहे रसरशीत. हे बघा. तुम्हाला जर आणखी ड्राय हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ हे गॅसवर ठेवून आटवून घेऊ शकता. खूपच चवदार हे चिकन खायला लागते आणि खूप छान प्रकार आहे चिकनचा. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. हे चिकन सुक्का तुम्ही पोळी, भाकरी, भात याबरोबर खाऊ शकता. खूपच टेस्टी लागते आणि फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्ये हे तयार होते. तर आजची ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. सुरेखा रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.